तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 11। तर सगळ्यात सुरुवातीला बघा ऑफिस स्किलचे आपल्याला सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। यामध्ये जेवढेही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय आपल्याला पुढचं सोडवता येणार नाही, त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला टेस्ट युअर नॉलेजमध्ये जाऊन आपल्याला इथे नॉलेज चेक सोडवायचा आहे आणि इथे स्टार्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील इन्सर्ट इंडेक्स वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा प्राथमिक उद्देश हे द्रुत संदर्भासाठी मुख्य संज्ञा आणि त्यांचे पृष्ठ क्रमांक याची वर्णानुक्रमे सूची तयार करते, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमधील टेबल ऑफ ऑथॉरिटी ग्रुपचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर हे तुम्हाला कायदेशीर सायटेशनसाठी ऑथॉरिटीचे टेबल मॅनेज आणि जनरेट करण्यास अनुमती देते, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात TOCचे संपूर्ण रूप काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात TOCचे संपूर्ण रूप हे टेबल ऑफ कंटेंट आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे। तर याचा प्राथमिक उद्देश हा शब्द एक्सप्लोरर करण्यासाठी क्विक ॲक्सेस आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेकचे प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, सिम्युलेशनचे प्रश्न इथं दिलेले आहे। त्यानंतर सिम्युलेशन प्रश्नावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे, तर इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर पहिला प्रश्न बघा, टेबल ऑफ कंटेंट हे विशिष्ट विषय, उपविषय आणि महत्त्वाचे मुद्दे कुठे शोधायचे याची अचूक आणि स्पष्ट यादी प्रदान करण्यासाठी असते, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑटोमॅटिक टेबल 2 हा पर्याय वापरून टेबल ऑफ कंटेंट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर यासाठी बघा रेफरन्स टॅबवर जायचं आहे आणि टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि ऑटोमॅटिक टेबल 2 इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याला ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, फुटनोट आणि एंड नोट हे डॉक्युमेंट मधील एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी किंवा संदर्भ देण्यासाठी वापरले जातात, त्यामुळे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट इन्सर्ट करा म्हणत आहे। तर फुटनोट इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे। त्यानंतर इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, स्मार्ट लुकअप पेन व्याख्याविषयी विकिपीडिया लेख आणि वेबवरील शीर्षक संबंधित शोध प्रदान करेल, त्यामुळे निवडलेल्या टेक्स्टची व्याख्या सर्च करा म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला रेफरन्स टॅबवर जायचं आहे, पुन्हा स्मार्ट लुकअपवर क्लिक करा आणि ते डिफाईनवर क्लिक करायचं आहे आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, कॅप्शनिंग तुम्हाला तुमच्या टेबल, चार्ट्स, इमेजेस, फिगर्स आणि अशाच प्रकारच्या डॉक्युमेंट आयटमसाठी लेबल ॲड करायचं मदत करते, त्यामुळे सिलेक्टेड शेपसाठी कॅप्शन रेक्टँगल म्हणून डॉक्युमेंटमध्ये ॲड करा म्हणत आहे। तर कॅप्शन देण्यासाठी बघा रेफरन्स टॅबवर क्लिक करायचं आहे, इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला रेक्टँगल हे नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सर्व सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर इथून स्टार्ट करा, प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट कशी ॲड करू शकता म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, ॲक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट, ॲड, चूज इन्सर्ट फुटनोटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, निवडलेल्या शब्द किंवा वाक्यप्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा उपयोग कसा करू शकता म्हणत आहे। तर स्मार्ट लुकअपचा वापर करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट द टेक्स्ट, रेफरन्स टॅब, रिसर्च ग्रुप, स्मार्ट लुकअपचा वापर करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन ग्रुपचा उद्देश काय आहे म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायटेशन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे बघा,
तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शनचा मुख्य उद्देश काय आहे बघा, तर याचं उत्तर हे टेबल्स, आकृती आणि समीकरणासाठी कॅप्शन समाविष्ट करणे आणि फॉर्मॅटिंग करणे सुलभ करते, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर येसवर क्लिक करा. गो टू होमवर क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचा आहे, तर इथून स्टार्ट करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर सुरुवातीचा एक प्रश्न चालू करायचा आहे आपल्याला. नवीन डॉक्युमेंट ओपन करा. टेबल ऑफ कंटेंट ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जा. नंतर टेबल ऑफ कंटेंटवर क्लिक करा आणि मॅन्युअल टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा एक तर सर्च बॉक्सवर क्लिक करा किंवा स्टार्ट बटनावर क्लिक करून आपल्याला या MS वर्ड नावाची ॲप्लिकेशन वर्ड ओपन करायची आहे. तर बघा मी सर्च बॉक्समध्ये वर्ड टाईप केलं आणि इथून वर्ड ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे मी. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर रेफरन्स टॅबवर जायचं आहे आणि त्यानंतर टेबल ऑफ कंटेंटमध्ये जायचं आहे आणि यातून मॅन्युअल टेबलवर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटनोट ॲड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा. पुढे रेफरन्स टॅब सिलेक्ट करा. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा आणि फुटनोट म्हणून मार्केटिंग टाईप करा म्हणत आहे. तर त्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट फुटनोटवर क्लिक करा. इन्सर्ट फुटनोटवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला मार्केटिंग नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सबमिट करायचं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इनवॉइस टेक्स्ट जेथे दिसेल तिथे मार्क करण्यासाठी इनवॉइस टेक्स्ट सिलेक्ट करा. रेफरन्स टॅबवर जायचं आहे आणि मार्क एंट्रीवर क्लिक करायचं आहे आणि मार्क एंट्री करायची आहे. तर त्यासाठी इनवॉइस शब्दावर क्लिक करायचं आहे. रेफरन्स टॅबवर जा आणि रेफरन्स टॅबवर गेल्यानंतर इथे मार्क एंट्रीवर क्लिक करायचं आहे आणि या मार्क ऑप्शन्सवर क्लिक करायचे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन टेक्स्ट ॲड करण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅब इन्सर्ट कॅप्शनचा वापर करून ॲटम ॲक्शन टेक्स्ट म्हणून ॲड करा म्हणत आहे. तर कॅप्शन ॲड करण्यासाठी रेफरन्स टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट कॅप्शनवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, ॲटम. तर यातनी ए कॅपिटल घेऊन बाकी सर्व स्मॉल टाईप करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि बघा याच्यातनी ॲटम 1 इथं आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा आणि रेफरन्स टॅबवर जा. रिसर्च ग्रुपमधून स्मार्ट लोकोवर क्लिक करा म्हणत आहे. तर केमिस्ट्री या शब्दाला सिलेक्शन करायचं आहे. रेफरन्स टॅबवर जा, स्मार्ट लुकअपवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. SIMवर क्लिक करा. त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि तो स्टार्ट करायचा आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. या प्रकारचे सॉफ्टवेअर हे बहुतांश तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी अंतिम वापरकर्ता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर यांच्यासोबत काम करते म्हणत आहे. तर याला सिस्टीम म्हटले जाते. या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे वर्णन एंड युजर सॉफ्टवेअर असे करता येऊ शकते आणि याचा वापर विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यासाठी केला जातो. तर याला ॲप्लिकेशन म्हटले जाते. डाटाशी अधिकची माहिती किंवा रिक्वेस्ट इनपुट पुरवतात म्हणत आहे. तर त्याला आपण डायलॉग बॉक्स म्हटले जाते. युजर इंटरफेस हा अशा ॲप्लिकेशनचा भाग आहे जे वापरकर्त्याला प्रोग्राम नियंत्रित करण्यासाठी तसेच त्यांचे संवाद साधण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 11 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.